वेलकम टू गायरस एज्युकेशन. 12वी सायन्सच्या ऑसिलेशन चॅप्टरमध्ये आज आपल्याला बघायचं आहे कंपोजिशन ऑफ 2 SHM. दोन सिंपल हार्मोनिक मोशन जर एकत्र आल्या तर काय होतंय हा फिनॉमिनन आज आपण इथे स्टडी करणार आहोत. सो मित्रांनो, जर दोन सिंपल हार्मोनिक मोशन ज्यांचा पिरियड आणि फ्रिक्वेन्सी अर्थातच सारखा आहे आणि दे आर ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शन, दॅट इज अलॉंग द सेम पाथ, ह्या दोन वेव्ज जर एकत्र आल्या एखाद्या पॉइंटला तर ऑन द बेसिस ऑफ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज त्या पॉइंटला जे काही रिझल्टंट डिस्प्लेसमेंट तयार होतं ते रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हे इंडिव्हिज्युअल वेव्हच्या डिस्प्लेसमेंटच्या बेरजेमुळे तयार होतं, वेक्टर सममुळे तयार होतं. आता आपल्याला एक्झॅक्टली त्या रिझल्टंट डिस्प्लेसमेंटसाठी फॉर्म्युला तयार करायचा आहे आणि त्यावरून जे कन्क्लुजन निघतंय दॅट इज द कंपोजिशन ऑफ 2 SHM हॅव्हिंग सेम पिरियड अलॉंग सेम पाथ इज ऑल्सो अ सिंपल हार्मोनिक वेव्ह. म्हणजे ती जी काही रिझल्टंट वेव्ह तयार होती ती देखील सिंपल हार्मोनिक वेव्ह असते किंवा सिंपल हार्मोनिक मोशन असते, हे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे. मग त्यासाठी आपण 2 SHM कन्सिडर करणार आहोत आणि will allow them or will allow the particle to face these 2 SHM simultaneously with little bit phase difference. ठीक आहे. So let us consider two simple harmonic waves with displacements x1 and x2 traveling along same path with same period, that is same frequency, right? Let a1 and a2 be their amplitude and phi1 and phi2 be their initial phases. So मी त्याचे इक्वेशन्स लिहितो. ठीक आहे. सो समजा आपली पहिली वेव आहे x1 इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी प्लस phi1 आणि दुसरी SHM आहे आपली a2 साइन ओमेगा टी प्लस phi2. ठीक आहे. हे दोन सिंपल हार्मोनिक मोशन सपोज एका पॉइंटला एकत्र येतात. ऑब्विसली ह्या दोन SHM मुळे त्या पॉइंटमध्ये तिथे व्हायब्रेशन क्रिएट होणार आहे आणि ते जे व्हायब्रेशन आहे दोघांच्या एकंदरीत इफेक्टमुळे तयार झालेलं ते ह्या दोन्ही डिस्प्लेसमेंटच्या वेक्टर सम इतकं असतं. ठीक आहे. सो दिस इज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. ठीक आहे. याला पुरावा काय आहे किंवा याला दुजोरा देणारा फॅक्ट काय आहे तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स ऑर SHM. ठीक आहे. सो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऍट द पॉइंट आपण जर x मानलं इट मस्ट बी x1 प्लस x2. सो लेट अस पुट दिस इक्वेशन इन दिस फॉर्म्युला. सो विल गेट a1 sin ओमेगा टी प्लस phi1 प्लस a2 sin ओमेगा टी प्लस phi2. ठीक आहे. आता आपल्याला याला या पूर्ण एक्सप्रेशनला मॅथमॅटिकली हँडल करायचं आहे. म्हणजे विल गोइंग टू यूज द फॉर्म्युला फ्रॉम ट्रिगोनोमेट्री अँड देन विल कलेक्ट कॉन्स्टंट टर्म अँड अराइव्ह ॲट सर्टेन रिझल्टंट इक्वेशन. ठीक आहे. सो मित्रांनो, इथे तुम्हाला साइन ओमेगा टी प्लस phi1 किंवा साइन ओमेगा टी प्लस phi2 हे जर आपण ट्रिगोनोमेट्रीच्या अँगलने बघितलं सो दीज आर दी कंपाऊंड अँगल्स, राईट. मग आपण याला कंपाऊंड अँगल फॉर्म्युला वापरू. मग एक्सप्रेशन काय होईल आपल्या इथे तयार a1 साइन ओमेगा टी इंटू कॉस phi1 प्लस कॉस ओमेगा टी इंटू साइन phi1. ठीक आहे. तसंच प्लस इथे a2 इंटू ब्रॅकेट साइन ओमेगा टी इंटू कॉस phi2 प्लस कॉस ओमेगा टी इंटू साइन phi2. ठीक आहे. मी काय एक्सप्रेशन वापरलं साइन ए प्लस बी चं विच इज साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. सो ते एक्सप्रेशन मी वापरलं. आता इथे मी याला सिम्प्लिफाय करतो. ठीक आहे. मग आता मी याला इथे लिहितो a1 साइन ओमेगा टी इंटू कॉस phi1 प्लस a1 कॉस ओमेगा टी इंटू साइन phi1 प्लस a2 साइन ओमेगा टी इंटू कॉस phi2 प्लस a2 कॉस ओमेगा टी इंटू साइन phi1. ठीक आहे. आता इथे a1 a2 phi1 phi2 हे कॉन्स्टंट्स आहेत, राईट. म्हणजेच कॉस phi1 कॉस phi2 हे काय होतील कॉन्स्टंट होतील. तसेच साइन phi1 साइन phi2 देखील कॉन्स्टंट होतील. सो आपण हे सगळे टर्म कलेक्ट करू. थोडक्यात आपण इथे साइन ओमेगा टी हा कॉन्स्टंट घेऊ, ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ. सो विल गेट a1 cos phi1 प्लस a2 cos phi2 इंटू साइन ओमेगा टी प्लस तसंच आपण
तसंच या ठिकाणी कॉस ओमेगा टी आपण बाहेर घेऊ. सो आपल्याला मिळेल A1 साइन फाय 1 प्लस A2 साइन फाय 1 इंटू कॉस ओमेगा टी. ठीक आहे. सो आपल्याला आता या ठिकाणी A1 साइन ओमेगा टी आणि कॉस ओमेगा टी ह्या दोन टर्म बाहेर काढल्या आणि दोन ब्रॅकेट आपण तयार केले. सो मित्रांनो आपण आता याला एक सुटेबल कॉन्स्टंट असाइन करू आणि आणखी सिंप्लिफाय करू. सो लेट r cos delta is equals to A1 cos phi 1 plus A2 cos phi 2 and r sin delta is equals to A1 sin phi 1 plus A2 sin phi 2. ठीक आहे. आपण r cos delta आणि r sin delta हे टर्म्स हे कॉन्स्टंट इथे अज्युम केले फॉर दिस एक्सप्रेशन्स. आता इथे r म्हणजे काय होईल तुमचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट कंपोज वेव्ह, कंपोज SHM वी कॅन से राईट. आणि डेल्टा काय असेल त्याची ऑब्विसली रिझल्टंट फेज. आता हे मी इथे रिप्लेस केल्यानंतर माझं इक्वेशन काय तयार होईल मग x इज इक्वल टू r cos डेल्टा इंटू साइन ओमेगा टी प्लस r sin डेल्टा इंटू कॉस ओमेगा टी. यालाच आपण असं लिहू शकतो r sin ओमेगा टी इंटू कॉस डेल्टा प्लस r cos ओमेगा टी इंटू साइन डेल्टा. ठीक आहे. आता याला जर केअरफुली बघितलं तर r जर कॉमन घेतला तर हा जो उरलेला भाग आहे साइन ओमेगा टी इंटू कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी इंटू साइन डेल्टा. सो इट इज एक्सप्रेशन ऑफ कंपाउंड एंगल फॉर्म्युला in which omega t is one of the angle and delta is other angle. So we can write finally x is equal to r sin omega t plus delta. So this is ultimate output of composition of two waves, two SHMs, right? आता इथे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो x is equal to काय आलं r sin omega t plus delta. Let us compare this equation with any of the equation which is representing simple harmonic motion. आता हे दोन सिंपल हार्मोनिक मोशन्स आहेत जे आपण एकत्र केलेले आहेत. तर कुठल्याही इक्वेशन बरोबर कम्पेअर केलं तर यू कॅन सी r represents the amplitude of this particular resultant SHM. Then omega t is here also there is omega t, that means resultant SHM is also having same period and frequency as that of individual SHMs which are combined to form this equation, and delta is their resultant phase. So this is also SHM of same period and obviously frequency and resultant amplitude is equal to R and resultant phase is equal to delta. ठीक आहे. So this is the conclusion. मग आता हे झालं आपला पहिला पार्ट. आपण याच्यात काय सिद्ध केलं का व्हेन टू सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ सेम पिरियड along same path combine superimpose what happens they produce the resultant SHM is also the resultant wave is also simple harmonic motion or the resultant motion at that point is also simple harmonic in nature, and this can be proved with the help of this equation by comparing this equation with the standard equation. Now here R represents the resultant amplitude of two SHMs and delta represents the resultant phase. So obviously आपला next target काय आहे मित्रांनो to find out this R and then to discuss the special cases. So let us find out R. आता बोर्ड याच्यावर काय प्रश्न विचारायला माहिती का, बोर्डाचा स्टँडर्ड क्वेश्चन सांगतो की शो दॅट कंपोजिशन ऑफ टू SHM हॅव्हिंग सेम पिरियड अलॉंग सेम पाथ इज ऑल्सो SHM. म्हणून आपण इथे काय करायचं, कन्सिडर ए पार्टिकल सब्जेक्टेड टू SHM हॅव्हिंग सेम पिरियड ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ विथ लिटिल बिट डिफरन्स इन अँप्लिट्यूड अँड इनिशियल फेजेस अँड लेट x1 and x2 बी द टू SHM. आणि मग हे पुढचं सगळं व्यवस्थित लिहायचं. फायनली हे इक्वेशन आल्यानंतर कन्क्लूड करायचं. राईट, कन्क्लुजन काय असेल, इफ वी कम्पेअर दिस with the equation of simple harmonic motion, then we can see this is also a simple harmonic motion with R as a amplitude
and delta as a initial phase. So this is what is required to prove the final answer, right? आता आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड म्हणजे आर ची व्हॅल्यू काढू. टू फाइंड आउट आर आपण काय करणार आहोत, हे जे आपण मानलं होतं त्या एक्सप्रेशन मध्ये आर इज इक्वल आर कॉस डेल्टा इज इक्वल टू आणि आर साइन डेल्टा इज इक्वल, आपण त्याचा उपयोग करणार आहे. ठीक आहे. मग आता ह्या इक्वेशनला मी समजा 1 आणि 2 नाव देतो. ठीक आहे. आता स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 1 and 2. So what will get? R square cos square delta plus R square sin square delta is equals to A1 cos phi 1 plus A2 cos phi 2 bracket square plus A1 sin phi 1 plus A2 sin phi 2 bracket square. So हा इथं cos square delta plus sin square delta हा एकत्र येईल, आर स्क्वेअर कॉमन येईल, आयडेंटिटी असल्यामुळे इथे सरळ सरळ होईल. आर स्क्वेअर इज इक्वल टू, हे जर एक्सप्रेशन आपण एक्सपांड केले तर हे होतील A1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय 1 प्लस A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय 2 प्लस A1 A2 ट्वाइस A1 A2 कॉस फाय 1 इंटू कॉस फाय 2. सिमिलरली याचं एक्सप्रेशन येईल A1 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय 1 प्लस A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय 2 प्लस ट्वाइस A1 A2 साइन फाय 1 इंटू साइन फाय 2. सो अल्टिमेटली मित्रांनो हे सगळं जर एकत्र केलं सो यू कॅन सी कॉस स्क्वेअर फाय 1 प्लस साइन स्क्वेअर फाय 1 हा एक आयडेंटिटी म्हणून एक होईल. सो इट इज A1 स्क्वेअर. सिमिलरली हियर इट इज A2 स्क्वेअर प्लस हा ट्वाइस A1 A2 एकत्र केला आणि हा उरलेला एक्सप्रेशन बघितलं दॅट इज कंपाऊंड अँगल फॉर्म्युला फॉर कॉस. So it will become 2A1 A2 cos of phi 1 minus phi 2. So finally R is equal to, will get square root A1 square plus A2 square plus twice A1 A2 cos phi 1 minus phi 2. So this is the final expression for resultant amplitude. ठीक आहे. तर हे एक्सप्रेशन कशासाठी होईल, रिझल्टंट अँप्लिट्यूडचं. नाउ लेट अस फाइंड आउट एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट फेज. आता ह्या इक्वेशनचा परत वापर करू. 2 डिवायडेड बाय 1 जर आपण केलं ह्या एक्सप्रेशन मध्ये तर विल गेट आर साइन डेल्टा डिवायडेड बाय आर कॉस डेल्टा. आर कॅन्सल होईल, साइन डेल्टा अपॉन कॉस डेल्टा दॅट विल बी टॅन डेल्टा अँड दॅट इज इक्वल्स टू A1 साइन फाय 1 प्लस A2 साइन फाय 2 डिवायडेड बाय A1 कॉस फाय 1 प्लस A2 कॉस फाय 2. ठीक है. नाउ दिस इज द एक्सप्रेशन फॉर द रिजल्टंट फेज. दिस इज रिजल्टंट एम्प्लीट्यूड एंड दिस इज रिजल्टंट फेज. सो अशा पद्धतीने हा प्रश्न इथे कंप्लीट होईल. सी बोर्डाने जर मोठा प्रश्न विचारला तुम्हाला 4 मार्कासाठी तो बोर्ड विचारेल show that the composition of two simple harmonic motion is also simple harmonic and hence derive the expression for resultant amplitude and resultant phase. So you will have to write answer up to this point, right? So फार सिंपल आहे, मॅथमॅटिकल एक्सपान्शन आहे, बाकी एक्स्ट्रा काहीही त्यात नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, महत्वाचा पॉइंट का 2 सिंपल हार्मोनिक मोशन ज्या आपण सुपर इम्पोज करतोय त्या दॅट शुड हॅव द सेम पिरियड. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट. सेकंडली दे शुड ट्रॅव्हल अलॉंग दी सेम पाथ, राईट. ते सेम पाथच्या अलॉंग ट्रॅव्हल झाले पाहिजे. तेव्हा कुठे आपल्याला जी रिझल्टंट SHM मिळणार आहे ती सेम पिरियडची मिळेल, सेम फ्रिक्वेन्सीची मिळेल आणि तिचं जे अँप्लिट्यूड असेल हे इंडिव्हिज्युअल अँप्लिट्यूडचं या प्रकारे ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला ते काढता येईल आणि फेज या फॉर्म्युल्याने काढता येईल. सो आता आपण फायनली याच्या स्पेशल केसेस डिस्कस करू. ठीक आहे. सो लेट अस डिस्कस द स्पेशल केसेस ऑफ अँप्लिट्यूड व्हेन 2 SHM कंबाईन टुगेदर टू फॉर्म ए रिझल्टंट SHM. ठीक आहे. सो आपण बघितलं काही x1 is equal to A1 sin omega t plus phi 1 and x2 is equal to A2 sin omega t plus phi 2 combines. What happens? We get x is equal to R sin omega t plus delta as a resultant SHM, where R is equal to square root A1 square plus A2 square plus twice A1 A2 cos phi 1 minus phi 2. This is the final formula for resultant
amplitude of two simple harmonic motions. आता इथे A1, A2 these are the amplitudes of individual wave. Phi1, Phi2 are their initial phases. Now let us discuss cases. So case 1, if Phi1 is equal to Phi2 or Phi1 minus Phi2 is equal to 0, म्हणजे कंबाईन होणाऱ्या दोन्हीही इंडिव्हिज्युअल SHM चं इनिशियल फेजेस जर सारखे असतील, त्या इन फेज असतील किंवा फेज डिफरन्स 0 असेल, तर त्या ठिकाणी cos 0 ची किंमत किती होईल मित्रांनो 1. आणि हा फॉर्म्युला काय होईल मग r इज इक्वल टू स्क्वेअर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 दॅट इज फायनली r इज इक्वल टू हा परफेक्ट स्क्वेअर होईल आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल a1 प्लस a2. सो इन सच अ केस विल गेट मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट इन द रिझल्टंट SHM. ठीक आहे, स्ट्रेट वे द बेरीज होती. सिमिलरली केस 2 आपण डिस्कस करू शकतो. केस 2 मध्ये काय होईल, इफ Phi1 मायनस Phi2 इज पाय रेडियन. ठीक आहे, सो आउट ऑफ फेज आहे. त्या कशा आहेत, आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज म्हणजे काय मित्रांनो, समजा एक वेव अशी सुरू होती तर दुसरी अशी सुरू होईल. ठीक आहे, सो दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज आउट ऑफ फेज. So r will become square root a1 square plus a2 square minus 2a1 a2. That is r is a1 minus a2. In this case we'll get minimum amplitude. ठीक आहे, so these are the cases. आता याच्यात आपण डिटेल मध्ये जाऊ शकतो. जर a1 equals to a2 असेल तर amplitude डबल होईल, a1 equals to a2 असेल तर इथे 0 होईल. So this is what is resultant. आता तुमच्या पुस्तकात आणखी केसेस त्याने दिलेले असतील, 90 डिग्री असतील तर cos 90 0 होईल. इफ वेव्हज आर इन 90 डिग्री. केस 3 जर cos Phi1 minus Phi2 किंवा सिम्पली Phi1 minus Phi2 90 डिग्री असेल तर r इज इक्वल टू स्क्वेअर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर होईल. बट इन दिस केस वी आपण जे कन्सिडरेशन केलं त्यात असं कन्सिडर केलंय वेव्हज विल बी अलॉंग दी सेम पाथ. त्यामुळं ही स्पेशल केस तशी होऊ शकत नाही. त्या दोन केसेस लक्षात ठेवा. इक्वल अँप्लिट्यूडच्या बाबतीत हे सरळ सरळ टॉईस ऑफ अँप्लिट्यूड होईल आणि इथे 0 होऊन जाईल. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट अबाउट दी स्पेशल केसेस ऑफ अँप्लिट्यूड. आता रिझल्टंट जो फेज काढलेला आहे तर फेजमध्ये पण ह्या पद्धतीने चेंजेस होतील. सो एनिवे दिस इज अबाउट दी कॉम्पोजिशन ऑफ 2 SHM. ठीक आहे मित्रांनो, याच्यावर भरपूर MCQ सॉल्व्ह करता येतील. हा फॉर्म्युला फार महत्वाचा आहे. हा सुपरपोजिशनने मिळवलेला फॉर्म्युला आहे. तुम्हाला 2 वेव्स दिल्या जातील, 2 वेव्हचे अँप्लिट्यूड तुम्हाला ओळखायचे, इनिशियल फेजेस ओळखायच्या, किमती टाकायच्या आणि आन्सर काढायचे. सो विल सी द न्यूमरिकल इन द लास्ट ऑफ द चॅप्टर व्हाईल टेकिंग दी रिव्हिजन्स. सो आता पुढचं कन्सेप्ट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, अगोदरचे व्हिडिओज बघा, म्हणजे हे कन्सेप्ट समजतील. अचानक व्हिडिओ बघितल्यानंतर कन्सेप्ट समजणार नाही. प्लीज रिमेंबर, तुम्हाला जर ऑसिलेशनचे सगळे कन्सेप्ट समजून घ्यायचे असेल तर पहिल्या व्हिडिओपासून बघावं लागेल. त्यासाठी युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा. संपूर्ण प्लेलिस्ट व्यवस्थित पद्धतीने अरेंज केलेली आहे आणि फॉलो करा.